श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला हनुमान जयंतीची घरच्या घरी किंवा मंदिरात साध्या पद्धतीने पूजा कशी करायची आहे, शुभ मुहूर्त आणि या दिवशी कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत, आर्थिक अडचणींवरती मात करण्यासाठी कोणता प्रभावी उपाय करायचा आहे, मारुती रायाला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंती यावर्षी 23 एप्रिल 2024 मध्ये आलेली आहे. मंगळवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी जेव्हा हनुमान जयंती येते त्यावेळी ती खूप विशेष मानली जाते. आता मी तुम्हाला सांगणार आहे तिथी. पौर्णिमा तिथी प्रारंभ ही 23 एप्रिल सकाळी 3:25 ते पौर्णिमा तिथी समाप्ती ही 24 एप्रिल सकाळी 5:18. शुभ मुहूर्त असा आहे. शुभ मुहूर्त 23 एप्रिल 3:25 ते 5:18 शुभ मुहूर्त आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, सकाळी आपल्याला लवकर उठून आपली सगळी नित्यकर्मे आपल्याला आठवायची आहेत. आपला जो देवघर आहे त्या देवघरामध्ये आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे गंगाजल शिंपडायचं आहे. नंतर बघा, हनुमान देवतेचा फोटो असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं गंगाजल आपल्याला शिंपडून तो फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि जर मूर्ती असेल तर शुद्ध गंगाजलने आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बघा, एका चौरंगावरती किंवा पाटावरती लाल वस्त्र अंथरायचे आहेत. मारुती रायाचा फोटो असेल, प्रतिमा असेल त्याला स्थापन करायचं आहे. आणि शेंदूर, अबीर, गुलाल, चंदन, अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. धूप दीपने आपल्याला ओवाळायचं आहे मारुती रायाला. त्यानंतर बघा, चमेलीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर 11 रुईच्या पानांचा हार आणि तुळशीचा हार किंवा तुळशीची पानं आपल्याला मारुती रायाला अर्पण करायचे आहे. रुईच्या पानांचा हार आपल्याला मारुती रायाला घालायचा आहे. नारळ आपल्याला ठेवायचा आहे, श्रीफळ ठेवायचं आहे. त्यानंतर नैवेद्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा, नैवेद्यामध्ये बेसनाचा लाडू, बुंदीचा लाडू, पंचमेवा, इमरती, विडा, चणे गूळ. मारुती रायाला हे अत्यंत असे प्रिय नैवेद्य आहेत, प्रिय भोग आहेत. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि हनुमान देवतेची आरती करायची आहे. अशी घरच्या घरी आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला अशी पूजा करायची आहे. त्यानंतर बघा, मंदिरात गेल्यावरतीही मंदिरातही आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे. मंदिरात आपल्याला चमेलीच्या तेलाने मारुती रायाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बघा, शेंदूर अर्पण करायचं आहे. रुईच्या पानांचा हार, तुळशीच्या पानांचा हार आपल्याला मारुती रायाला घालायचा आहे. त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्हाला जे मी सांगितलं आहे की बेसनाचा लाडू, बुंदीचा लाडू, पंचमेवा, इमरती, विडा, चणा किंवा काहीही नसेल तर चणा आणि गूळ सुद्धा मारुती रायाला अतिशय प्रिय आहे. आपल्याला भोग म्हणून, नैवेद्य म्हणून मारुती रायाला अर्पण करायचं आहे. आणि मंदिरात तुम्हाला त्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला मंदिरात लावायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला सेवा कोणत्या करायच्या आहेत तर तुम्ही मंदिरात असाल, तुम्हाला काहीही करायला जमलं नाही तर तुम्ही फक्त 1 किंवा 11 वेळा तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे. रामरक्षा ही
इतकं प्रभावी स्तोत्र आहे आणि हनुमान देवता ही रामाची, आपल्या भगवानांची फार मोठी भक्त आहे. म्हणून मारुतीरायाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला रामरक्षा हे स्तोत्र हनुमान जयंतीला तुम्हाला मंदिरात म्हणायचं आहे आणि ह्याचं शुभ फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघा काय करायचं आहे. आता मंदिरात तर आपल्याला सगळ्या सेवा करायला जमणार नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला आता घरात कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा, हनुमान चालीसाचं पठण आपल्याला करायचं आहे. हनुमान चालीसाचं पठण आपल्याला 1 किंवा 40 वेळा हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. त्याशिवाय हनुमान वडवाणल स्तोत्र 1 किंवा 11 वेळेस, हनुमान बिसा स्तोत्र 1 किंवा 11 वेळेस, लांगुल लास्त्र शत्रुंजय स्तोत्र 1 किंवा 11 वेळेस, रामरक्षा 1 किंवा 11 वेळेस. त्याचप्रकारे बघा, आपल्यावरती जर कुणावरती म्हणजे आर्थिक संकट असेल, पैशांची चणचण भासत असेल तर हनुमान जयंतीला एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे, जो केल्यावरती अक्षरशः 100% ज्यांचा पण आर्थिक अडचणीचा जो प्रश्न आहे तो नक्कीच सुटणार आहे. तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हा केंद्रातून आलेला उपाय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, पिंपळाची 11 पानं घ्यायची आहेत आणि पिंपळाच्या 11 पानांवरती तुम्हाला चंदनाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्या 11 पानांचा तुम्हाला हार करायचा आहे आणि तो हार तुम्हाला मंदिरात मारुतीरायाला घालायचा आहे. किंवा मंदिर जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही घरच्या मंदिरामध्ये, तुमच्या घरामध्ये जर हनुमान देवतेची प्रतिमा असेल, मूर्ती असेल, त्या मूर्तीला तुम्हाला 11 पानांचा पिंपळाच्या पानांचा हार आणि त्यावरती श्रीराम लिहिलं असेल असा हार तुम्हाला घालायचा आहे. आणि 100% ज्यांचे काही आर्थिक प्रश्न असतील, आर्थिक अडचणी असतील, ते सुटण्यासाठी नक्कीच तुम्हाला मार्ग मिळत जाईल. अशा प्रकारच्या ह्या ज्या प्रभावी सेवा आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत. बघा, जर तुम्हाला पठण करता आलं नाही तर तुम्ही श्रवण तरी नक्की करा, किंवा तुम्हाला जास्त बोलता आलं नाही म्हणजे 40 वेळा 11 वेळा तर तुम्ही 1 वेळा तरी हे सगळी स्तोत्र तुम्ही नक्कीच म्हणा. बघा, आपण विधिवत जर पूजा केली तर हनुमान देवता तत्काळ पावतात आणि आपल्या हाकेला धावून येतात. हे अनुभव सत्य आहे आणि आपले परमपूज्य श्री स्वामी गुरु माऊली यांनी स्वतः हे सत्य सांगितलेलं आहे. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.